राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। अजित पवारांनी 500 कोटींचे रुग्णालय पीपीपी तत्वाने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। पद्मसिंह पाटील यांची तेरणा ही संस्था आहे। पद्मसिंह पाटील हे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे भाऊ आहेत। नेमकं काय टीका केलेली अंजली दमानी यांनी, काय ट्विट केले आपण पाहूयात। आता आणि एक 500 कोटीची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना। शताब्दी हॉस्पिटल हे एक 580 बेडचं हॉस्पिटल बीएमसीने बांधलं। विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला आणि योगायोगानं यामध्ये पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं बीड केलं आहे। मुख्यमंत्री एक काम करा, एकदाच अख्ख्या महाराष्ट्र राजकारणाच्या घशामध्ये घालून मोकळे व्हा। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या स्वतः फोनवरून आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। अंजलीताई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर। हा नेमका काय आरोप आहे तुमचा? 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप तुम्ही करताय। पुण्यातलं प्रकरण ताजं असतानाच आणखीन एक मोठा आरोप तुमच्याकडनं होतोय। कसं आहे की सगळे जे राजकारणी आहेत ना, त्यांना सगळ्या जमिनी, सगळ्या सरकारी जमिनी, सरकारी ॲसेट्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, हॉस्पिटल म्हणा, सगळं त्यांना स्वतःच्या घशात घालून घ्यायचं आहे। आणि या गोष्टीचा मला इतका संताप होतोय। आताच्या घटकेला बीएमसीनी हे जे हॉस्पिटल बांधलंय, शताब्दी हॉस्पिटल गोवंडीला, ते जवळजवळ 580 बेडचं हॉस्पिटल 500 कोटी रुपये खर्च करून बांधलं आणि आता ते पीपीपी तत्वावर देण्याचं ठरवलंय। 2च बिडर आहे। जर खरं तर आपल्याला माहिती आहे की बिडिंग हे कमीत कमी 3 लागतं, तर 2च बिडर्स आहेत आणि त्याच्यापैकी हे तेरणा, त्याच्यात म्हणजे परत हे अजित पवारांच्याच नातलगांच्या घशात घालण्याचा हा जो घाट घातलाय ना, खरंच खूप संताप होतो। खूप असं वाटतं की ही लोक म्हणजे काय माणसं आहेत ही। आताच्या घटकेला सगळंच्या सगळं ही माणसं स्वतःच्या नातेवाईकांच्या घशात घालताय। मला खूप संताप होतोय आणि याला प्रत्येक गोष्टीला आता आपल्याला चॅलेंज करण्याची गरज आहे आणि हे लावून धरण्याची गरज आहे। आता हेही प्रकरण तुम्ही लावून धरणार आहात का आणि या संदर्भात काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? नाही, ते सगळेच पुरावे आता मी मांडणार आहे आणि एवढंच नाही तर तिथले ऍक्टिव्हिस्ट इतकं लढतायत त्याच्यासाठी, तरी सुद्धा हे सगळं घाट घातला जातो। आता मला आणि नवीन माहिती मिळाली आहे की मुंबईत असलेले 15-16 स्विमिंग पूल सुद्धा त्याचे सुद्धा आता हे काढून, म्हणजे सरकार आपल्याकडनं जे कर घेतं ना, लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की आपण कर कशाला भरतो, प्रॉपर्टी टॅक्स कशाला भरतो। तर 3 गोष्टी आपल्याला सरकारनी प्रोव्हाइड करायच्या असतात। एक म्हणजे हॉस्पिटल, दुसरं म्हणजे शिक्षण आणि तिसरं म्हणजे रस्ते, आता म्हणजे ट्रान्सपोर्टेशन। या 3 गोष्टी करण्यासाठी आपण सरकारला पैसे कराच्या रूपात भरतो। ह्या सगळ्याच गोष्टी जर सरकार विकायला निघालं असेल तर आपल्याला सरकारची गरजच काय? आत्ताच्या घटकेला जर हॉस्पिटल एका मागोमाग एक जे विकणं सुरू आहे, बघवत नाहीये, म्हणजे आता सगळ्याच गोष्टीचे आता भाव वाढणार, मग प्रायव्हेटायझेशन आल्यावर तिथे अफाट बिलं होणार, भोगायला परत आपल्या जनतेला लागणार, पण हे जनतेला कळत कसं नाही हेच मला कळत नाहीये। अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर अंजली दमानी यांनी हा एक मोठा आरोप केलेला आहे। 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानी या करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।